नवी मुंबई एपीएमसी आवारात विक्रीस येणाऱ्या कर्नाटक, केरळ तसंच अन्य प्रांतातील आंब्यांवर त्यांच्या मूळ राज्याचं स्पष्ट लेबल लावणं बंधनकारक असणार आहे. कोकण हापूसच्या नावाखाली परराज्यामधील आंब्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतलाय. घाऊक व्यापाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये अक्षय तृतीयेनंतर कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्यांची आवक लक्षणीय वाढलेली आहे. त्यामुळे हापूसच्या भावात चांगलीच घसरण झाली. यापूर्वी दररोज सुमारे 55,000 पेट्यांची आवक होत होती, मात्र सध्या ही संख्या वाढून तब्बल 70,000 पेट्यांपर्यंत पोहोचली आहे. आंबा पिकाचं नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदवणं बंधनकारक आहे. विमाधारक शेतकऱ्यांनी त्वरित टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क साधून किंवा स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणं आवश्यक आहे. पुण्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय. एकीकडे सूर्य आग ओकतो तर दुसरीकडे याच तापमानामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आलं. उन्हामुळे कांदा काढणीसाठी मजूर मिळणं कठीण झालं. त्यामुळे कांदा शेतातच पडून सोडू लागलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. मुंबईचा भाजीपाला बाजार नाशिक, पुणे, गुजरात, कर्नाटक या भागांवर अवलंबून आहे. मात्र या भागात उष्णतेचा परिणाम जाणवतोय. त्यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढलाय. उष्णतेमुळे पालेभाज्यांची पानं लवकर सुकत असल्यानं बाजारात पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतमाल खराब होतोय.